शुभ सकाळ मंडळी, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. कसे आहात? मजेत आहात ना? मजेत असायला हवं. तर मंडळी काय चाललं आहे? हवेत गारवा आहे ना? हो, मनातसुद्धा गारवा ठेवा. तर मंडळी छान झालं, एक आठवडं छान थंडी पडली आणि आत्ताही अजूनही जाणवते. आता जवळजवळ 11 वाजायला आलेत आणि छान गारवा जाणवते. त्यामुळे एवढा उशिरा दूध वाटतो आहे तरी काय अजून घामाघूम झालेलं नाही आहे आणि बरं वाटतं जरा. प्रसन्न वातावरण वाटते, छान वाटते. प्रसन्न वातावरण एवढंसं वाटतं की आता पुढे काही दिवसात आता सुट्ट्या चालू आहे, थोडंसं आरामाचा सीझन चालू होईल, गावी जायला भेटेल. ह्याचा आनंद आता मला चेहऱ्यावर जाणवतो आहे आणि चांगलंच आहे. तर मंडळी काय चाललं आहे विशेष? आता थोड्या दिवसात 20 तारखेला राहिलेलं जे मतदान आहे ते आता होईल. त्यानंतर 21 तारखेला परत थोडासा वातावरणातला गारवा कमी होईल आणि थोडंसं एक दिवसापुरतं का होईना पण वातावरण थोडंसं तापेल. राजकीय वातावरण अर्थात, आणि ते तापायलाच पाहिजे, त्याशिवाय मजा पण नाही. पण असो, जो काही गोंधळ उडाला आहे त्याचं निदान व्यवस्थित हे तरी एवढीच अपेक्षा. आणि मंडळी जे बिचारे कार्यकर्ते काय स्ट्रॉंग रूमच्या बाहेर बसून वैतागले असेल तर त्यांच्या साठी सुद्धा सपोर्ट करा. कारण भले बिचारे घरच्या कामासाठी काय जात नसेल, घरचे कामं काय करत नसेल, पण नेत्यांच्या दादांच्या कामासाठी पुढे असतील. असो, त्यांना श्रेय भेटो त्यांच्या ह्या कार्यकर्तेच. कारण कुठल्याही ह्याच्यात असलं तरी कार्यकर्तेच आपल्या पक्षाला म्हणा, नेत्याला म्हणा, साहेबांना म्हणा पुढे आणत असतात आणि ही त्यांनासुद्धा त्याचं श्रेय भेटो आणि त्यांची भरभराट ग्रोथ होवो. अर्थात राजकीय ग्रोथ. पैशाची भरभराट तर कधीच होणार नाही, कारण नेते मंडळी कधीच कुणाला पैसे देत नसतात आणि तेवढ्यापुरतं ते असतात. आणि असं मंडळी, चला आता दूध वाटूया फटाफट. आणि बघा इकडे दुधाच्या पिशव्या आहेत आपल्या. तर आता सध्या आपल्याकडे पण मुंबईत सध्या अजून काही इलेक्शन डिक्लेअर नाही झालं, पण असं म्हणतात उद्या किंवा परवा, आज सोमवार आहे, मंगळवार असं म्हणतात निवडणूक आयोग जाहीर करेल. महाराष्ट्राचा निवडणूक आयोग आहे तो हे जाहीर करेल निवडणुका. पण आजकाल त्यांच्यावर सुद्धा भरोसा नाही राहिला. निवडणुका जाहीर करतील, परत 2 दिवसांनी काहीतरी वेगळं जाहीर करतील. बराचसा गोंधळ आहे, काही ठिकाणी मतदार याद्यामध्ये गोंधळ आहे, काही ठिकाणी काय आहे. असो, आपल्याला काय दूध वाटायचं आहे, आपल्याला या गोंधळाशी काही फरक देणं घेणं नाही आहे म्हणा. असो, चला तुर्तास आपण दूध वाटूया. छान झालं आहे मंडळ. आता दूध वाटून वाजले बघा किती, आपले 11:30 झाले. ऊन पण वरती आलं आहे. आता थंड हवा तर आहेच, कंटाळा पण आला आहे. चला, दूध संपलं आता आपल्याकडे, एवढं जोरलं आहे. चला आता जाऊया घरी, फ्रेश होऊया. नाश्ता तर सकाळीच केला आहे, समीक्षा होती तेव्हाच केला आहे नाश्ता. जाऊया. फ्रेश वगैरे झालं होतं आणि आता तनू आज आला शाळेतनं, कारण दक्षला परत आणायला चाललो आहे. कारण दक्षची आज जरा प्रॅक्टिस आहे डान्सची, त्यामुळे तो उशिरा सुटणार होता. तर आता तो आला आणि त्याला परत पाठवून तनूला कंटाळा आला असेल म्हणून मी जातो आता. चला आपण जाऊया. शाळा इथे 5 मिनिटाच्या अंतरावर, पण शेवटी खाली उतरून यावं लागतं एवढंच, परत वरती चढावं लागतं ना. चला, शाळेत घ्यायला आलो, पण दक्षने मला फोडणी चांगलीच लावली. गोळा घेतलाय थंडीतनं. दाखव. थंडी गरमी आहे का? बरं. मंडळी काय म्हणताय? दुपारी गट्टूला आणलं घरी. त्यानंतर जरा ऑफिसचं काम केलं, जेवलो, थोडंसं आडवं पडलो. आता पुन्हा ऑफिसचं काम चालू करतो आहे संध्याकाळचं. तुम्हाला तेच बोला, माझा एक मित्र गेला आहे सुट्टीवर, तर मग आपल्याला ते काम करावं लागणार. बरोबर, आता मी जेव्हा जाईन तेव्हा तो काम करेल. एकमेकात सहाय्य करू अवघे धरू पंथ. तर मंडळी काय चाललं आहे विशेष? मंडळी, तुमच्यासह आजच्या दिवसातली एक नवीन अपडेट, म्हणजे खूप आपल्या सगळ्यांसाठी, म्हणजे जे महापालिकेच्या ह्याच्यात राहतात ना त्यांच्या सगळ्यांसाठी एक मोठी न्यूज म्हणजे आजच्या दिवसातली. आज दुपारी 4 वाजता महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य अधिकारी वाघमारे सर यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषद घेऊन त्यांनी एकूण सगळ्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ती
कसं कसं मतदार याद्या कुठून कुठल्या वापरणार आहेत. म्हणजे 1 जुलैपासून 2025च्या अपडेटेड त्या मतदार याद्या वापरणार आहेत. त्याच्यानंतर कसे कसे किती अधिकारी नियुक्त केले आहेत, किती मतदान केंद्र आहेत, ह्या संदर्भात सगळी माहिती दिली. आणि त्याचबरोबर त्यांनी आजपासनं आज तारीख आहे 15 डिसेंबरपासून महानगरपालिका क्षेत्रामध्ये आचारसंहिता लागू केलेली आहे. आजपासनं महानगरपालिकेच्या निवडणुकांची आचारसंहिता आजपासनं चालू झाली. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं सर्वप्रथम की निवडणुकांचे अर्ज भरण्याची तारीख हे 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर या तारखेमध्ये आहे. 23 डिसेंबर ते 30 डिसेंबरमध्ये तुम्ही आपले नावाचे अर्ज भरू शकता. त्याच्यानंतर 31 डिसेंबरला म्हणजे 31ला तुमच्या अर्जांची छाननी होईल. म्हणजे काही त्रुटी वगैरे असतील तर ते होतील. त्याच्यानंतर 1 ते 2 जानेवारीमध्ये तुम्ही अर्ज मागे घेऊ शकता. ज्याला कोणाला अर्ज मागे घ्यायचे ते घेऊ शकता. आणि 3 जानेवारीला सगळे अर्ज म्हणजे 2 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेतल्यानंतर 3 जानेवारीला फायनल तुमचं चिन्ह वाटप आणि फायनल उमेदवारांची यादी जाहीर होईल. आणि त्याच्यानंतर प्रचाराला सुरुवात होईल. प्रचारापूर्वी 48 तासापूर्वी हा प्रचार थांबेल. आणि फायनली 15 जानेवारीला महानगरपालिकेकरता मतदान घेण्यात येईल. अशा 29 महानगरपालिकांचं मुंबईसहित 29 महानगरपालिकांचं मला एकाच दिवशी एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. आणि 15 जानेवारीला निवडणूक झाल्यानंतर 16 जानेवारीला तात्काळ ह्याचे निकाल जाहीर होतील. म्हणजे 16 जानेवारीला आपल्याला आपल्या वॉर्डाचा नगरसेवक हा भेटेल. वॉर्डाचा नगरसेवक भेटल्यानंतर मग त्याच्यानंतर मग पुढे पक्षांचं चालू होईल. महापौर वगैरे निवडणं ते सगळं चालू होईल. मुंबईत सध्या तरी एकसदस्यीय म्हणजे प्रत्येक वॉर्डाला एकच नगरसेवक असल्यामुळे मुंबईत तरी एकाच वेळेला एकाच उमेदवाराशी मतदान करायचं आहे आपल्याला. त्यानंतर द्विसदस्यीय त्रिसदस्यीय काही ठिकाणी वॉर्ड रचना आहे, त्याप्रमाणे तिथे होईल. पण सध्या आपल्या लक्षात आता आपण मुंबई महानगरपालिका क्षेत्रात राहतो म्हटल्यानंतर आपल्याला मुंबई महापालिकेच्या निवडणुकांचं कुतूहल असणार. तर आजपासून तुम्हाला सकाळीच मंडळी बोलत होतो थंडी आहे वातावरणात खूप थंडी आहे. तर आता आजपासनं ॲक्च्युली ती सुरुवात झालीच होती, पण आजपासनं खऱ्या अर्थाने वातावरण तापायला सुरुवात होईल. राजकारणाची शेकोटी पेटायला सुरुवात होईल. आणि आज कदाचित त्याची लगबग चालू होईल. सध्या भेडूगुड्या देखील चालू होतील इकडनं तिकडे. त्याच्यामध्ये आता अजून थोडीशी गती येईल. त्याच्यामुळे राजकीय धुरळा हा उडायला सुरुवात झालेला आहे. जशी थंडी आली होती तेच वातावरण थोडंसं गरम करण्यासाठी राजकीय वातावरण थोडंसं गरम करण्यासाठी आता हे निवडणुकीचा कार्यक्रम आज दुपारी जाहीर झाला. 4 वाजता पत्रकार परिषद झाली, त्याच्यामध्ये सगळं झालं. निवडणुकांचे कार्यक्रम जाहीर झाले. तर मंडळी आजपासून तो आपल्या सगळ्यांसाठी कुतूहलाचा विषय म्हणजे चर्चेचा विषय म्हणजे आता काय होणार, कोण कुठे जाणार, काय होणार, हे चर्चेचे विषय गॉसिप्स चालू राहणार प्रत्येक चॅनलवर. आणि आत्ताची ठळक बातमी असं प्रत्येक न्यूज चॅनल ओरडत जाणार. तर चला इथून पुढचे म्हणजे महिन्याभराने निवडणुका होतील. 15 आणि 16 तारखेला आपले नगरसेवक जाहीर होतील, त्यांचा निकाल जाहीर होईल. आणि मस्त छान असा कार्यक्रम आहे. आम्हाला तरी अडथळा नाही, आमची जत्रा वगैरे होऊन जाते सगळं. त्याच्यामुळे चला छान आहे, मजा आहे. तर जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांच्या सगळ्यांसाठी शुभेच्छा. कामाला लागा. सर्वप्रथम मी तर म्हणतो आपल्या वॉर्डाची माहिती घ्या, आपल्या वॉर्डाचे प्रश्न काय आहेत ते समजून घ्या आणि त्याच्यानुसारच मतं मागा. मतं कुठल्याही धर्माच्या आधारावर, जातीच्या आधारावर किंवा कुठली प्रलोभन देऊन नका मागू. तर तिथल्या समस्या सोडवण्याचं आश्वासन देऊनच मतं मागा असं मला वाटतं. हे माझं मत झालं. तर बघा जे आहे ते बोललो मनात. तर चला निवडणुकांचं शेवटी एकदा बिगुल वाजलेलं आहे
आणि ह्या निवडणुकासुद्धा शांतपणे होऊ देत, छान होऊ देत, कुठलेही प्रलोभन न देता होऊ देत, कुठलेही जाती धर्म जात पात पैसा ह्याच्यामध्ये नको येऊ दे, साधी सरळ सोपी आणि निर्विवाद होऊ दे ही निवडणूक, हीच देवाकडे प्रार्थना. तर मंडळी आता रात्रीचा वाजला आहे 1:15 आणि आता आपलं ऑफिसचं काम उरकलेलं आहे. दुपारपासून काम करत होतो ते आत्ता उरकलं आहे. तर चला मंडळी आता झोपूया आणि जरा आराम करूया. आजचा दिवस कसं गेला, आता उद्याचा पण दिवस असंच जाणार आहे, कारण उद्या पण हेच सेम काम आहे. तर चला आता तुमची झोप मोड करत नाही. ऑलरेडी तुम्ही व्हिडिओ दिवसा बघत असाल तर झोप मोड कसली म्हणा, टाईमपास होईल तेवढा. पण झालं आजचा दिवस तुम्ही बघितलं. आज आपलं इलेक्शन डिक्लेअर झालं महानगरपालिकेचं. 29 ठिकाणचं जे इलेक्शन रखडलेलं होतं, काय गेलं 5 वर्षापासनं 3 वर्षापासनं असं इलेक्शन जे रखडलं होतं आरक्षणाच्या केसमुळे, तर ते आता झालं. आता म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांचा तो 20 तारखेला आहेच शेवटचा टप्पा. जे राहिलं होतं ते पुढे ढकललं होतं ते. आणि आता आपलं महानगरपालिकेचं इलेक्शन आहे ते 15 जानेवारीला. 16 जानेवारीला रिझल्ट आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं मग अशी. तर चला आता इलेक्शनची गरमागरमी झाली. त्यातला एक पक्ष प्रवेश तर झालेला आहे ऑलरेडी. एका पक्षातनं गेल्या दुसऱ्या पक्षात, पण ते विकासाच्या कारणासाठी त्यांनी उडी मारली. असू दे, विकासाचं कारण आहे, खूप चांगलं कारण आहे. तर तुर्तास तरी आता या व्हिडिओमध्ये इथेच थांबू. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. नक्की भेटा सकाळी.